काय संपूर्ण घटना? काल सायंकाळी साधारणतः एक 5:30-6च्या दरम्यान काळेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. तर त्यानुसार जे अपहृत व्यक्ती होते त्यांचे बंधूंनी ती तक्रार दिली आणि त्याच्यामध्ये जे किडनॅपर आहेत ज्यांनी किडनॅप केलं त्यांनी 50 लाखाची डिमांड त्यांच्याकडे केली होती. हे सगळं कम्युनिकेशन जे आहेत जे किडनॅप झाले होते त्यांच्या मोबाईलवरूनच करण्यात येत होतं. आणि या सगळ्या गोष्टींची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपल्या काळेवाडी पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा आणि लोकल युनिट्स या सर्वांचे असे वेगवेगळे 7 ते 8 पथकं माननीय पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले आणि संपूर्ण ज्या टीम्स आहेत त्या व्हिक्टीमला सुखरूपपणे परत आणण्याकरता आपण प्रयत्न करत होतो. या दरम्यानच्या काळात आपलं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ते नाशिककडे जात आहेत अशी माहिती प्राप्त झाल्याने आपण पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री सोमनाथ गार्गे सर यांच्याशी मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी संपर्क करून मदत मिळण्यासाठी विनंती केली आणि त्याप्रमाणे जे SDPO आहेत संगमनेरचे डॉक्टर कुणाल सोनवणे त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅप लावला आणि ही सगळी ग्राउंड लेवलचं इन्व्हेस्टिगेशन आणि नगर पोलिसांच्या कोऑर्डिनेशनमुळे आपल्याला संगमनेर येथील टोल नाक्यावरती आपण हे 5ही आरोपी पकडण्यामध्ये यशस्वी झालो. त्यानंतर आमची जे खंडणी विरोधी पथकाची जी टीम आहे त्यांनी जो हे आरोपी अटक करण्यामध्ये पूर्ण संगमनेर पोलिसांच्या टचमध्ये होते आणि जे व्हिक्टीम यांना आरोपींनी त्यांना सर्व सुगावं लागल्यानंतर चन्नापुरी घाटाच्या इथे सोडून दिलं होतं. तर आमचे जे गुंडाविरोधी पथकाचं संपूर्ण टीम आहे त्यांनी त्यांना सुखरूपरित्या ताब्यात घेतलं आणि त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेलं होतं. सर, याच्या पाठीमागची मोडस ऑपरंडी काय होती? याच्यामध्ये पैसे उकळण्यासाठीच हा गुन्हा केला गेला होता. यांच्याकडे काम करणारा जो कामगार आहे त्यांच्यामार्फत ही टीप देण्यात आली होती. आमचे जे गुंडाविरोधी पथकाची जी टीम आहे त्याला तो व्यक्ती देखील आपण आयडेंटिफाय करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आपले जे काळेवाडी पोलीस स्टेशनचं पथक आहे त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे आणि हा संपूर्ण जो गुन्ह्याचा कट आहे तो मागच्या 2 ते 3 दिवसापासून ही रेखी त्यांनी केली होती आणि या सर्व आरोपींना जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये एकूण आता 6 आरोपी करण्यात आलेले. 5 आरोपी आपल्याला प्रत्यक्ष मिळाले. त्यांच्याकडे 2 पिस्टल, काही राऊंड्स आणि काही बाकी इतर साहित्य मिळून असं जवळजवळ 17-18 लाख रुपयाचा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि खंडणी घेण्यासाठी जे अपहरण करणे या संदर्भात पूर्ण त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर्व आरोपी जे आहेत ते उत्तर प्रदेश येथील राहणारे आहेत. ज्यांनी या ठिकाणी त्यांना टीप दिली होती या संदर्भात ती व्यक्तीसुद्धा यांच्या परिचयाची आणि ती देखील उत्तर प्रदेश येथील राहणारे आहे. सर, याच्यामुळे जे आरोपी अटक झाले त्यांच्या विरुद्ध याच्या पहिलेही काही गुन्हे दाखल आहेत का? आता ही संपूर्ण माहिती जी आहे आपण CCTNSवरनं घेत आहोत. एका आरोपी विरुद्ध गँगस्टर ॲक्टनुसार उत्तर प्रदेश येथे गुन्हा दाखल असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलेले आहेत. सर्व डिटेल्स जे आहेत त्यांचे आता पुढील तपासादरम्यान आपण करणार आहोत. सर, त्यांचा नेमका उद्देश काय होता? पैसे काढण्याचा उद्देश? निश्चितच आतापर्यंतच्या तपासामध्ये जो त्यांचा उद्देश होता हा पैसे काढण्याचा हाच त्यांचा उद्देश होता. आरोपीच्या UPI वरनं त्यांनी जवळजवळ 60,000 रुपये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. त्या संदर्भात देखील तपास चालू आहे.